आता सुट्टी नाही साल्याला. काय झालं पप्पा? मोनिका तुझ्या माग कुठलं पोरग लागलंय का? नाही पप्पा. खरं सांग नाहीतर गोळी घालीन बघ. पप्पा सांगते, ती वैभव नावाचं पोरग माझ्या मागं लागलंय बघा. हा 100% मग तेच असणार. मगाशी हबीबी बनून आलेला. सालायला नुसता घाऊन दे आता. तुकडच करतो त्याचा आता. बॉस तुमची बी पिवली गोळी खायची राहिल्या. खावा जावा. थरथरायला लागलाय सा. कुठतरी फिट येऊन पडचिला. ना आलाय का भावाला का हबीबी म्हणून गेलो पण तिच्या बापान चांगलं कंबार्ट मोडलं बघ. होय भावा आपण पडला का तिच्या बाप्पाचा चांगला धडा शिकवायचा त्याला. पण काय करायचं नक्की? इकडे सांगतो काय हा चालते भावा चल तसंच करूया. लागली त्याला धडा शिकूया. ये विश्ल्या विश्ल्या यो मिठाईचाच बॉक्स आहे नका? होय होय बॉम्ब दे ओय लागला ठेव मिठाई आल्या मिठाई. आयला मिठाईचा बॉक्स कुणी आणलाय? विश्ल्या अजून कस काय वाजलं नाही रे? अरे वैद्य ही बघ मिठाईचा बॉक्स. वरट्या हे वेगळा बॉक्स असेल. आईच्या गावात म्हातारला तोंड झालं. सुट्टी नाही आता म्हातारला. दुसरा बॉम्ब काढ विश्ल्या. दुसरा बॉम्ब काढ. आईच्या गावात इथेच म्हातारला काढ ठीक आहे. म्हाताऱ्या कसं तोंड झालं? हसतयस का म्हाताऱ्या? धावतोस तुला. थांब धाव लवकर. म्हाताऱ्या कसा जायला तुला? वैब्या सुकाळीच्या हॅलो मोनिका. हा बोल ना वैभव. अगं ऐक की मला तुला भेटायचंय. अरे नालाय का तू माझ्या पप्पांचं तोंड झालंच बॉम्बनं. मला नाही भेटायचं तुला. अगं ऐक की मला तिने मारलेलं म्हणून मी तसं केलं. ग बस नको काय सांगूस. मला नाही बोलायचं तुझ्यावर. अगं ऐक की मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे त्यासाठी बोलली होती. ये ना शेड जवळ भेटायला. हा बरं ठीक आहे येते. बरं चालते लवकर ये. आईला अजून कशी आली नाही? आली अगं किती वेळ केलास याला? दे पटकन काय गिफ्ट देणार होतास ते. देतो डोळं बंद कर आधी. अय्या सोन्याचा नेकलेस. होय थँक्यू. थँक्यू नको मला दुसरं काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? माझी पप्पी घे गालावरची. इश्श देते. डोळे बंद कर आधी. हा करतो. अगं घे ना पप्पी. हा थँक्यू. या गालावरची घे. हा थँक्यू. आता मी घेतो. मोनिका तुझ्या गालावर दाढी कशी काय? अरे वैभ्या का पळायला लागलाय? अरे काय सांगू भावा तुला. मोनिकाला भेटायला गेलो होतो तिच्या बापाला तिथे गावलो. बापान तिच्या चोपला मारलंय. अरे बरं वैभ्या मी सांग तुझी ऐक. सरळ जाऊया आणि मोनिकाच्या बापाकडे तुझ्या लग्नाची बोलणी करूया. दिल परवानगी? बरोबर चालते चल भावा. मोनिका बाहेर ये. ए काय काम आहे रे तुझं? थांब गोळीच घालतो तुला. मामा नको. मामा पाया पडतो तुमच्या पुरगीवर माझं लय प्रेम आहे. मला तिच्यावर लगीन करायचं आहे. ए उठ. एका आठवड्याच्या आत 10 लाख रुपये आणून दे. मग तुझं लगीन लावून देतो माझ्या पुरगीवर. चालतंय एका आठवड्यात आणून देतो 10 लाख रुपये. अरे वैभव पण तू एवढं पैसे आणणार कुठनं? आणतो कुठनं तर तुझ्यासाठी मी काय पण करू शकतो. ए आधी पैसे आण मग लगीन झाले होते तसलं काय असेल ती. बरोबर चालतंय येतो. विश्ल्या अरे 10 लाख कुठं आणू रे मी? अरे फुकणीच्या मी काय सांगू आता. तू भाव आहेस का नाही माझा? आहे की. म्हणून मी ठरवलं या एक किडनी काढून निघायची. अरे पण भावा किडनी काढलं तू मरचिल केला. अरे तुझी किडनी काढली मी कसं मरेल? जा बाबा मी नाही देणार किडनी. अरे मज्जा केली भावा. बरं सांग की कुठं आणू 10 लाख रुपये मी? बघ एक काम करूया. मोनिकाच्या बापाच्या घराचा डाका टाकूया. त्याच्याकडे रगड पैसा आहे. होय भावा आज रातच्याला टाकूया. एक नंबर आयडिया दिलास. हळू बोल. बरोबर चल. भावा अरे लॉक आहे का पटाला? हे बघ आयडिया ह्याला पण लॉक आहे भावा. अरे काय चावी कुठे आहे का बघ की जरा इकडे. बरोबर आहे का?
बाबा म्हातार लय चिंकूस आहे चावी तू कुठं वर ठेवणार नाही बहुतेक म्हातारची कंबर विमराला असणार चावी. बरोबर म्हातार पलीकडे झोपलेला असते चल बघूया चल. वैप्या तर ती म्हातारा झोपले त्याच्या कमराला चावी दिसत्या छानचा. बरोबर आणतो भावा. आईच्या गावात कुठला असतं म्हातारा. विश्ल्या मला भ्या वाटतंय म्हातारा उठेल त्याच. बरं ये इकडे दुसरी आयडिया करू काहीतरी. बरोबर बाबा बघ ही पोत्यातनं मी गळ आणि दोरी आणलेली ह्यो गळ टाक आणि चावी ओढून घे. बरोबर घेतो बाबा. पडदे झाडाला टाक. हा बरोबर थांब टाकतो. विश्ल्या चावी अडकल्या 100%. वड वड मग त्या म्हातारीची इजार काढलीस. सॉरी बाबा नेम चुकला थांब डबल टाक टाक टाक. वड वड वैप्या. हा आता 100% चावी आहे बाबा. आईच्या गावात त्या भुंगा गेलाच म्हातारीला चड्डी काढली. सॉरी बाबा. अरे कोण आहे तिकडं? नाही मरत ही चावी आहे, चल. विश्ल्या ये लवकर. थांब. विश्ल्या ही एक बॅग आहे बघ. पैशाची बॅग असणार आहे. काय चल चल यात आहे का बघ. कोण आहे रे तिकडं? म्हाताऱ्याच्या आधी उघड उघड लवकर. ही बॅग कसली बघ ही बॅग कसली. चल लवकर चल. ठेव विश्ल्या इथं. हाय ग विश्ल्या बाबा तू तास म्हणून चोरी सक्सेस झाली बघ. पण वैब्या बघ 10 लाखाच्या वर जेवढे पैसे असतील यात ती मला. बरं चालतंय बाबा. बाबा या बॅगेत किती पैसे आहेत बघ. वैब्या ह्यात लय पैसे येतात का? बरं बाबा या दुसऱ्या बॅगेत किती पैसे आहेत बघ. वैब्या ती बॅग नव्हतं. मग काय मामा तुम्ही आकडानू माझ्याच घरात चोरी करताय विश्ल्या बॅग घेऊन पैशाची. इरप्या बंदूक कुठं आहे माझी? बंदूक आणि इकडं. ठीक आहे. अहो पप्पा काय झालं कुठे गेलेले एवढे पहाटे? अगं त्या वैब्यानं काल आपल्या घरात चोरी केल्या. जीवन सोडणार नाही मी त्याला आज. अहो पप्पा असं करू नका माझं प्रेम आहे त्याच्यावर. गप्पच ना आलाय पुरी. इरप्या चल जीवन सोडायचं नाही आज त्याला. ठार मारूया चल. हॅलो वैभव. हॅलो मोनिका बोल ना. अरे माझं पप्पा तुला ठार मारायला लागली ती तू आमच्या घरात चोरी केलीस म्हणून. तू पटकन घरातनं पळून जा. बरं चालतंय ठेव पण. काय झालं वैब्या? अरे मोनिकाचा बाप मला बंदूक घेऊन मारायला यायला लागलाय. आईच्या गावात. आईला काय करू काय कळना. वैब्या मी सांगतो ती आयडिया कर. काय करू बघ तू मारायचं नाटक कर आणि मी रडत बसतो आणि मोनिकाचा बाप आला की त्याला सांगतो वैब्यानं आत्महत्या केली. बरं चालतंय बाबा तसं करू. गोलमाल है भाई सब गोलमाल है. इरप्या त्या वैब्याच्या ढुंगणात आज मी 10-12 गोळ्या घालणार आहे बघ. 10 काय 20 घाला पण चला लवकर. त्या नाग दाबू नको जीव जाईल माझा खरोखर. बरोबर नाही वैब्या काय केलं ते रात्री मटण खाल्लं मला नुसती अडकं ठेवली. वैब्या सुट्टी नाही तुला. बघा काय केलंय ते. अरे याला काय झालं? तुमचं पैसे चोरलं त्याचा याला पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापाने जीव दिला. बरं झालं जीव दिला ती नाहीतर माझ्या हातनंच मेला असता. अरे कोणाचा फोन वाजतोय? एक मिनिट. हॅलो थोड्या वेळानं करतो आता मिलोय मी. सकाळीच्या आम्हाला गंडी होती.